भारतीय राजकारणातले भीष्म पितामह माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। अमोघ वक्तृत्व आणि कविमन लाभलेल्या कणखर बाण्याच्या अटलजींना अखेरचा निरोप देण्यासाठी नवी दिल्लीत उसळला जनसागर। पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्रिमंडळातले सर्व मंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह चाहता वर्ग मोठ्या संख्येने अंत्यसंस्कारासाठी उपस्थित। आणि भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण काळाचे शिलेदार विख्यात क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार। नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्ताराने। माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय स्मृती स्थळ इथं भावपूर्ण वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। और अब उनकी पुत्री द्वारा यहाँ पर उनके पार्थिव शरीर को मुखाग्नि दी जा रही है। अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, सरसंघचालक मोहन भागवत, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि देशातील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते। तसंच शेजारी देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते। वाजपेयी यांना तिन्ही सैन्य दलाकडून मानवंदना देण्यात आली।
भाजप आणि मित्र पक्षांबरोबरच विरोधी पक्षांनी देशातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात आदराचं आणि आपुलकीचं स्थान असलेल्या अटलजींच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर लोटला होता. पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्ग, बहादूर शाह जफर मार्ग, दिल्ली गेट, नेताजी सुभाष मार्ग आणि शांतिवन मार्गावरून निघालेल्या अंत्ययात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा पायी चालत सहभागी झाले. अटलजींची छायाचित्र, कवितांचे फलक घेऊन रस्त्याच्या दुतर्फा असलेले नागरिक अमर रहे, अटलजी अमर रहेचा नारा देत होते. ये पल भी गवाह रहेगा हमेशा के लिए प्रकार से ये यात्रा चली, क्योंकि ऐसे दृश्य अब बिरले ही रह गए हैं। मैं जी भर जिया, मैं मन से मरूं, लौट कर मैं आऊंगा, कूच से क्यों डरूं। आज सकाळी 11च्या सुमाराला वाजपेयी यांचं पार्थिव नवी दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अंत्यदर्शनासाठी नेते आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य तसंच ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाजपेयींना आदरांजली वाहिली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता राम माधव आदी मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपचे इतर नेते, सपा नेते मुलायम सिंग यादव, भाकपा नेते डी राजा, माकपा नेते सीताराम येचुरी यांनीही भाजपा मुख्यालयात अटलजींना आदरांजली वाहिली. तत्पूर्वी आज सकाळी वाजपेयी यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी काँग्रेस अध्यक्षा राहुल गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख बिपिन रावत, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आदरांजली वाहिली. वाजपेयी यांना परदेशातूनही आदरांजली वाहण्यात आली. अटलजींच्या निधनाबद्दल अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, इस्रायल, मालदीव, मॉरिशस अशा विविध देशांनी शोक व्यक्त केलाय. पाकिस्तान सरकारच्या वतीनंही वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली. भारतीय राजकारणात दीर्घकाळ स्मरणात राहतील असे धुरंधर नेते दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानं निर्भीड वक्ता आणि दिलदार मनाच्या कवीला देश मुकला आहे. अटलजींच्या स्मृती चिरंतन आठवणीत राहतील. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. भारतीय राजकारणातले भीष्माचार्य, अमोघ वक्तृत्व आणि कविमन लाभलेले अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देश शोकसागरात बुडाला आहे. मुत्सद्दी आणि अभ्यासू वृत्तीच्या वाजपेयी यांनी देशाचे पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि विरोधी पक्षनेतेपद भूषवताना आपली अमिट छाप त्या पदांवर उमटवली. वाजपेयी यांच्या निधनानं सक्षम नेतृत्व, दूरदृष्टी, परिपक्वता आणि उत्कृष्ट वक्तृत्व लाभलेला खरा भारतीय मुरब्बी राजकारणी गमावला आहे. हम भी अपने ढंग से देश की सेवा कर रहे हैं और अगर हम देशभक्त न होते और अगर हम निस्वार्थ भाव से राजनीति में अपना स्थान बनाने का प्रयास न करते और हमारे इन प्रयासों के पीछे 40 साल की साधना है. ये कोई आकस्मिक जनादेश नहीं है, कोई चमत्कार नहीं हुआ है. वाजपेयी यांनी आपलं आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केलं होतं. त्यांच्या आदर्श नेतृत्वानं 21व्या शतकातल्या मजबूत, समृद्ध आणि सर्वसमावेशक भारताचा पाया घातला गेला. आधुनिक भारताचे ते उत्तुंग नेते होते. तो एक हाथ में भारत का संविधान और दूसरे में समता का निशान लेकर मैदान में कूदेंगे और जूझेंगे. हम छत्रपति शिवाजी महाराज के जीवन और संघर्ष से प्रेरणा लेंगे. सामाजिक समता का बिगुल बजाने वाले महात्मा फुले हमारे पथ प्रदर्शक होंगे. भारत के पश्चिमी घाट को मंडित करने वाले महासागर के किनारे खड़े होकर मैं ये भविष्यवाणी करने का साहस करता हूं. अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा.
भारतीय जनता पक्षाचा वटवृक्ष होण्यासाठी वाजपेयी यांनी अथक मेहनत घेतली. भारतीय राजकारणात त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला. अमोघ वक्तृत्व, कविमन लाभलेल्या वाजपेयी यांच्या निधनामुळे केवळ भाजपाचीच नव्हे तर संपूर्ण देशाची अपरिमित हानी झाली. हिंद महोदय की छाती में धधकी अपमानों की ज्वाला, हिंद महोदय की छाती में धधकी अपमानों की ज्वाला, और राजहा सेतु हिमाचल मूर्तिमान हृदयों की माला, सागर की उत्ताल तरंगों में जीवन का जी भर क्रंदन, सोने की लंका की मिट्टी लखकर भरता आह प्रभंजन. स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय जीवनात तसंच लोकमनावर अनेक दशकं अधिराज्य गाजवणारे अटल बिहारी वाजपेयी हे देशातलं उत्तुंग प्रतिभा लाभलेलं शालीन व्यक्तिमत्व होतं. ते एक परिपूर्ण संसदपटू, द्रष्टे मुत्सद्दी, अमोघ वक्ते होते. खड़ी हुई सेनाएं जागती रहे, जिससे कोई सीमाओं का अतिक्रमण न करने पाए. हम किसी को बुरी नजर से नहीं देखेंगे, मगर हम कमजोर भी नहीं होंगे कि किसी को हमें बुरी नजर से देखने का लालच पैदा हो जाए. नावाप्रमाणेच अटल, अढळ आणि अचल, ज्यांच्याकडे पाहून राष्ट्रभक्ती या शब्दाचा अर्थ कळतो, ज्यांच्याकडे पाहून राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीची अभिलाषा जागी होते. आदर्श, सत्यवचनी, कर्तव्य कठोर आणि तितक्याच निर्मळ मनाचा थोर नेता. आधुनिक युगातल्या एका महापुरुषाचं आपल्यातून निघून जाणं मनाला अतिशय वेदना देणारं आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्य सरकारनं आज मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात शोकसभा आयोजित केली होती. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य, भाजपा नेते तसंच विविध पक्षांचे नेते, अनेक देशांचे राजदूत, विविध संस्था, उद्योग समूह यांच्या प्रतिनिधींनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. संरक्षण दलातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आलं. भारताला परदेशात क्रिकेट कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या दादर इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, अभिनेते विनय येडेकर यांच्यासह क्रीडा, राजकीय आणि कला क्षेत्रातल्या दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांना बघून आज जे काही थोडंफार कमवलंय ह्या महान खेळाडूंना बघून त्यांच्या जे सल्ला घेत मी इथपर्यंत पोहोचलो. आणि खरंच आज वाईट वाटतं, म्हणजे वाईट वाटून कधी ना काहीतरी आपल्याला या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि जसं सगळं म्हणतात की द गेम मस्ट गो ऑन, द शो मस्ट गो ऑन. आय शुअर अजितला पण तेच मनात वाटत असेल. मी फक्त आशा करतो की तिच्या त्याला शांती मिळो, आत्म्याला शांती मिळो. आणि मुंबईला जे त्यांनी दिलेलं आहे, भारतीय क्रिकेटला ते ज्यांनी दिलेलं आहे, असंच त्याचा कित्ता कोणीतरी गाजवावा, सावरावा असं मला वाटतं. मला पर्सनली भरपूर फायदा झाला सरांचा टीममध्ये असल्यामुळे. वेळोवेळी मला बरेच मेसेजेस, ॲडवाईस यायचे, बॅटिंग करताना पण यायचे. आणि इनफॅक्ट नेट प्रॅक्टिस वगैरे करताना पण असायचं. नंतर मी ॲक्च्युली त्याने ही वॉर मल्टिपल हॅट्स, म्हणून की इंडियाचे ग्रेट कॅप्टन, मग इंडियन टीमचे कोच आणि
त्यानंतर अजूनही जास्त महत्त्वाचे माझे फ्रेंड. केरळातली पूरस्थिती अद्यापही गंभीर असून बचाव कार्य वेगानं चालू आहे. आतापर्यंत भारतीय तटरक्षक दलानं 1764 जणांना वाचवलं असून 4500हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. आतापर्यंत या पुरात 167 जणांचा बळी गेलाय. अजूनही काही दिवस केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरातच्या गोध्रा आणि छत्तीसगडच्या बिजापूर इथंही मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलंय. नांदेडमध्ये कालपासून पावसाची संततधार चालू आहे. जिल्ह्यातल्या 16 पैकी 8 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहते. संततधार पावसानं विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण भरला असून प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेत. प्रशासनानं गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. येत्या 24 तासात उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. पश्चिम विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29, किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर 31 आणि 24. पुणे 27 आणि 22. औरंगाबाद 25 आणि 19. नाशिक 24 आणि 21. कोल्हापूर 26 आणि 21. रत्नागिरी 29 आणि 25. सोलापूर 31 आणि 21. आणि अमरावती कमाल 25, किमान 23 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारतीय राजकारणातले भीष्म पितामह माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. अमोघ वक्तृत्व आणि कविमन लाभलेल्या कणखर बाण्याच्या अटलजींना अखेरचा निरोप देण्यासाठी नवी दिल्लीत उसळला जनसागर. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्रिमंडळातले सर्व मंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह चाहता वर्ग मोठ्या संख्येनं अंत्यसंस्कारासाठी उपस्थित. आणि भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण काळाचे शिलेदार विख्यात क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. देशाच्या विकासाला दिशा द्यायची तर त्यासाठी निकोप स्पर्धा असलेली सुदृढ राजकीय व्यवस्था असायला हवी, हे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जाणून होते. म्हणूनच तर वाजपेयींनी सर्वपक्षीय विचारधारा आणि मतांना वाव देण्याचं धोरण जपतच राजकारण केलं. ते भाजपचे नेते असले तरीही एकाच पक्षाचे होऊन राहिले नाहीत. म्हणूनच तर वाजपेयींच्या जाण्यानं भारताच्या राजकीय व्यवस्थेतल्या त्यांच्या प्रत्येक सहकार्याच्या मनात कुणीतरी आपलं जवळचं गेल्याचीच भावना निर्माण झाली आहे. अशाच काही आठवणींच्या क्षणांची उजळणी करण्यासाठी वाजपेयी पंतप्रधान असताना 2002 ते 2004 या काळातले लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.